नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुदिन भानवार क्रमशः बघणार आहोत. तर सुरू करूयात. सुदिन घरी येणार म्हणून आदल्या रात्री त्याच्या आईने हिरव्या गोमयाने म्हणजेच शेणाने जमीन सारवून स्वच्छ करून घेतली. 2 मोठे ढीग रचले, एक चांदीचा आणि एक सोन्याचा. ते इतके मोठे होते की एका बाजूला उभा असलेल्या मनुष्याला दुसऱ्या बाजूचं दिसत नव्हतं. त्या ढिगाऱ्यावर चटया टाकून मध्ये आसन ठेवले आणि भवती आडोसा केला. आईने सुदिनची पूर्वपत्नीला बोलवले आणि म्हणाली, सुनबाई, ज्या अलंकाराने तू माझ्या मुलाला प्रिय आणि मनोहर वाटत होतीस त्याच अलंकाराने सज. ती म्हणाली, हो आईसाहेब, आणि तिने तसेच केले. दुसऱ्या दिवशी आयुष्यमान सुदिननं सकाळच्या वेळी वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र चिवर घेऊन आपल्या पित्याच्या घराकडे गेला. तेथे जाऊन तयार केलेल्या आसनावर बसला. तेव्हा सुदिनचा पिता त्याच्याकडे आला आणि त्याने तेथे ठेवलेल्या धनाच्या राशी उघडून सुदिनला म्हणाला, बाळ सुदिन, हे तुझ्या आईकडून आलेले मातृक धन आहे. हे तुझ्या पत्नीचे स्त्रीधन आहे. हे तुझ्या वडिलांकडून आलेले आहे आणि हे तुझ्या आजोबांचे आहे. बाळ सुदिन, तू हीन अवस्थेतून परत येऊन हे भोग भोगू शकतोस आणि पुण्यही करू शकतोस. म्हणून बाळ सुदिन, गृहाश्रमात परत ये, भोग उपभोग पुण्य कर्म कर. तेव्हा सुदिन म्हणाला, गृहपती, मला हे शक्य नाही. मला त्याची इच्छा नाही. मी ब्रह्मचर्य जीवनात आनंदाने राहतो. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदाही त्याच्या वडिलांनी त्याला समजावले. तेव्हा सुदिन म्हणाला, गृहपती, जर तुम्ही रागावणार नसाल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पिता म्हणाला, बोल बाळ सुदिन. सुदिन म्हणाला, मग असे करा, मोठे मोठे जाड पोत्याचे गोणपाट बनवून त्यात हे सर्व सोने चांदी भरून गाड्यांनी नेऊन गंगेच्या मध्यप्रवाहात टाकून बुडवून द्या. पिता म्हणाले, कशासाठी? सुदिन म्हणाला, गृहपती, कारण या धनामुळे तुम्हाला कधीतरी भय, चिंता, थरथर किंवा अंगावर शहारे येतील. तसेच रक्षण करण्याची चिंता निर्माण होईल. जर हे सर्व गंगेत बुडवून टाकले तर त्या कारणाने ते तुम्हाला असा त्रास होणार नाही. हे ऐकून सुदिनचा पिता अत्यंत दुःखी झाला आणि मनात म्हणाला, आपला मुलगा सुदिन असे कसे बोलू शकतो? तेव्हा सुदिनच्या पित्याने सुदिनची पूर्वपत्नी म्हणजे जिच्याशी तो गृहस्थ असताना राहत होता तिला बोलावले आणि म्हणाला, सुनबाई, तू त्याला प्रिय आहेस आणि तो तुला प्रिय आहे. त्याला विनंती कर, कदाचित सुदिन तुझे म्हणणे ऐकेल. तेव्हा सुदिनची पत्नी सुदिनच्या पायांना धरून म्हणाली, आर्यपुत्र, त्या स्वर्गीय अप्सरा कशा असतील ज्यांच्यासाठी तुम्ही ब्रह्मचर्य आचरता? सुदिन म्हणाला, बहीण, मी अप्सरांसाठी ब्रह्मचर्य आचरत नाही. हे ऐकून ती म्हणाली, आजपासून आर्यपुत्र सुदिन मला बहीण असे संबोधतो. असे म्हणताच ती तेथेच बेशुद्ध होऊन खाली पडली. तेव्हा सुदिन आपल्या पित्याला म्हणाला, गृहपती, जर मला भोजन द्यायचे असेल तर द्या, पण मला त्रास देऊ नका. पिता म्हणाला, खा बाळ सुदिन. तेव्हा सुदिनच्या आईवडिलांनी स्वतःच्या हाताने त्याला उत्तम खाद्यपेय देऊन संतुष्ट केले. जेव्हा सुदिनने भोजन करून पात्र खाली ठेवले तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळ सुदिन, हे आपले घराणे श्रीमंत आहे, मोठ्या संपत्तीचे आहे, मोठ्या भोगसामग्रीचे आहे. येथे विपुल सोने चांदी, संपत्तीची साधने आणि धान्य आहे. तू गृहस्थाश्रमात परत येऊन भोग भोगू शकतोस आणि पुण्यही करू शकतोस, म्हणून परत ये. सुदिन म्हणाला, आई, मला हे शक्य नाही. मला त्याची इच्छा नाही. मी ब्रह्मचर्य जीवनात आनंदी राहतो. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा देखील त्याची आई त्याला तसेच म्हणाली. शेवटी ती म्हणाली, मग बाळा सुदिन, किमान एक बीज तरी दे, म्हणजे मूल होऊन दे. अन्यथा आम्ही अपुत्रक राहू आणि लिच्छवी लोक आमची संपत्ती घेऊन जातील. सुदिन म्हणाला, आई, ते मात्र मी करू शकतो. आईने विचारले, आता तू कुठे राहतोस? सुदिन म्हणाला, मी महावनात राहतो. हे सांगून आयुष्यमान सुदिन आसनावरून उठून निघून गेला. तेव्हा आयस्मत म्हणजेच आदरणीय भदंत सुदिन ची आई सुदिनच्या पूर्वपत्नीला म्हणाली, सुनबाई, जेव्हा तुला ऋतू येईल
आणि तुला स्त्री धर्माचे लक्षण प्रकट होईल तेव्हा मला कळव. ती म्हणाली, हो आई. थोड्या दिवसांनी सुदिन्नच्या पूर्वपत्नी ऋतुमती झाली आणि तिला स्त्री धर्माचे लक्षण प्रकट झाले. तेव्हा सुदिन्नच्या आईला म्हणाली, आई, मला ऋतू आला आहे, माझे फूल प्रकट झाले आहे. आई म्हणाली, मग सुनबाई, ज्या अलंकाराने सजून तू माझ्या मुलाला पूर्वी प्रिय आणि मनोहर वाटत होतीस त्याच अलंकाराने स्वतः सज. ती म्हणाली, हो आई. मग सुदिन्नची आई त्याच्या पूर्वपत्नीसोबत महावनात, जिथे आयस्मत म्हणजे आदरणीय भदंत सुदिन्न होता, तेथे गेले. तेथे जाऊन म्हणाली, बाळ सुदिन्न, हे आपले कुटुंब संपन्न आहे, मोठ्या संपत्तीचे आहे, मोठ्या वैभवाचे आहे. यात विपुल सोने चांदी आहेत, धनसामग्री आहेत, भरपूर धनधान्य आहेत. तू इच्छिलास तर गृहस्थाश्रमात परत येऊन संपत्तीचा उपभोग घेऊ शकतोस आणि पुण्यकर्मही करू शकतोस. म्हणून बाळ, गृहस्थाश्रमात परत ये, भोग आणि पुण्यकर्म कर. सुदिन्न म्हणाला, आई, ते मला शक्य नाही, मला ते करणे जमत नाही. मी ब्रह्मचर्य जीवनात आनंदी आहे. ती दुसऱ्यांदा म्हणाली, तिसऱ्यांदा म्हणाली, बाळ, आमचे कुटुंब इतके धनवान आहे म्हणून निदान वंश टिकवण्यासाठी बीज तरी दे, नाहीतर आमची संपत्ती वारसाशिवाय राहील आणि लिच्छवी लोक ते घेऊन जातील. सुदिन्न म्हणाला, आई, हे मात्र मी करू शकतो. असे म्हणून त्याने आपल्या पूर्वपत्नीचा हात धरला आणि महावनाच्या आत जाऊन, म्हणजे त्यावेळी अजून असा नियम ठरलेला नव्हता आणि त्याला त्यातील दोष दिसला नाही, त्यामुळे त्याने त्याच्या पूर्वपत्नीशी 3 वेळा मैथुन केले. त्या स्त्रीला त्यामुळे गर्भ राहिला. तेव्हा भूमीवरील देवांनी आवाज करून जाहीर केले, म्हणजेच भिक्खू संघातील लोकांनी, अरे, भिक्खू संघ आतापर्यंत निर्दोष होता, तो दोषरहित होता, पण कलंद पुत्र सुदिन्नमुळे आता दोष उत्पन्न झाला आहे. भूमिदेवांचा आवाज ऐकून चातुर महाराजिक देव, त्यानंतर तावतीस देव, त्यानंतर यामदेव, तुस्सित देव, निम्मानरती देव, परनिम्मित वसवत्ती देव आणि ब्रह्मलोकातील देवसुद्धा म्हणू लागले, भिक्खू संघ पूर्वी निर्दोष होता, पण सुदिन्न कलंद पुत्रामुळे दोष उत्पन्न झाला आहे. अशा प्रकारे त्या क्षणी, त्या मुहूर्तात हा आवाज ब्रह्मलोकापर्यंत पसरला. नंतर योग्य काळ झाल्यानंतर सुदिन्नच्या पूर्वपत्नीने एका मुलाला जन्म दिला. सुदिन्नच्या मित्राने त्या मुलाचे नाव बीजक असे ठेवले. त्या स्त्रीला बीजकाची आई म्हणू लागले. सुदिन्नला बीजकाचा पिता म्हणू लागले. नंतरच्या काळात त्या दोघांनी गृहस्थ जीवन सोडून संन्यास घेतला आणि अरहंतत्व प्राप्त केले. त्यानंतर आयस्मत सुदिन्न म्हणजे आदरणीय भदंतच्या मनात खूप पश्चाताप निर्माण झाला. ते म्हणू लागले, अरे, माझे मोठे नुकसान झाले आहे, मला काही लाभ झाला नाही. मी दुर्मिळ अशी संधी मिळवली होती, पण तिचा योग्य उपयोग केला नाही. मी इतक्या उत्तम रीतीने सांगितलेल्या धर्मविनयात प्रव्रजित होऊनही आयुष्यभर पूर्ण आणि शुद्ध ब्रह्मचर्य पाळू शकलो नाही. या पश्चातापामुळे ते कृश झाले, वृक्ष झाले, कांतिहीन झाले, शरीरावर शिरा दिसू लागल्या, मनाने खिन्न झाले, पश्चातापाने ग्रस्त झाले. तेव्हा इतर भिक्खूंनी त्याला विचारले, मित्र सुदिन्न, पूर्वी तो सुंदर दिसत होता, तुझे शरीर सुदृढ होते, चेहरा प्रसन्न होता, आता तू कृश, वृक्ष, कांतिहीन आणि दुःखी दिसतोस. काय तू ब्रह्मचर्य जीवनात असमाधानी आहेस का? ते म्हणाले, नाही मित्रांनो, मी असमाधानी नाही, परंतु मी एक पापकर्म केले आहे. मी माझ्या पूर्वपत्नीशी मैथुन केले, त्यामुळे मला मोठा पश्चाताप होत आहे. माझे नुकसान झाले आहे, मला लाभ झाला नाही. मी इतक्या उत्तम धर्मविनयात प्रव्रजित होऊनही आयुष्यभर शुद्ध ब्रह्मचर्य पाळू शकलो नाही. भिक्खूने त्याला समजवले, मित्र सुदिन्न, तुला इतका पश्चाताप करणे योग्य नाही. भगवंतांनी अनेक प्रकारे विरागासाठी धर्म सांगितला आहे, आसक्तीसाठी नाही. वियोगासाठी सांगितलं आहे, संयोगासाठी नाही. अनुपादासाठी सांगितलं आहे, आसक्तीसाठी नाही. भगवंतांनी कामाचा त्याग, कामवासनेचे ज्ञान, कामतृष्णेचे निरसन, कामविचाराचा नाश, कामदाहाचा शांत होणे हे सर्व शिकवलेले आहे. तुझी ही कृती अविश्वासूंना विश्वास देणारी नाही, विश्वासूंना अधिक श्रद्धा देणारी नाही.
उलट काही लोकांचा विश्वास डळमळीत करणारी आहे. नंतर त्या भिक्खूने सुदन्याला समजावून भगवंतांना संपूर्ण घटना सांगितली. तेव्हा भगवंतांनी भिक्षू संघाला एकत्र बोलवले आणि सुदिन्याला विचारले, सुदिन्न, तू खरोखर आपल्या पूर्व पत्नीशी मैथून केले का? तो म्हणाला, होय भगवान. तेव्हा बुद्धाने त्याला कठोर शब्दात धिक्कारले. अरे मूर्ख पुरुषा, हे तुझ्यासाठी योग्य नाही, शोभणारे नाही, संन्यासी जीवनाला साजेसे नाही. मी अनेक प्रकारे विरागाचा धर्म सांगितला आहे, आसक्तीचा नाही. वियोगाचा धर्म सांगितला आहे, संयोगाचा नाही. अनुपादाचा धर्म सांगितला आहे, आसक्तीचा नाही. तरीसुद्धा तू आसक्तीकडे वळलास. अरे मूर्खा, विषारी सापाच्या तोंडात आपले अंग टाकणेही यापेक्षा बरे आहे, परंतु स्त्रीच्या अंगात आपले अंग टाकणे नाही. जळत्या निखाऱ्याच्या खड्ड्यात टाकणेही बरे, परंतु स्त्रीच्या अंगात टाकणे नाही. कारण त्या प्रसंगी कदाचित मृत्यू किंवा थोडे दुःख होईल, परंतु त्यामुळे मृत्यूनंतर नरकगती मिळणार नाही. परंतु अशा कामकृत्यामुळे मृत्यूनंतर अपाय, दुर्गती, विनिपात, नरक मिळू शकतो. जे तू केले ते अधर्म, ग्रामधर्म, नीच कर्म, गुप्त मैथुनाचे कृत्य आहे. तू अनेक अकुशल कर्माचा आरंभ करता झालास. नंतर भगवंतांनी भिक्षूंना उपदेश करून सांगितले, भिक्षू संघाच्या कल्याणासाठी, शिस्तीसाठी, दुष्ट भिक्खूंच्या नियंत्रणासाठी, सज्जन भिक्खूंच्या सुखासाठी, आसवांच्या नियंत्रणासाठी, सद्धर्माच्या स्थैर्यासाठी मी एक नियम ठरवतो. जो कोणी भिक्खू मैथून करेल तो पराजिक होईल. म्हणजेच असा अपराध की ज्यामुळे भिक्खूचे भिक्खूपद संपते आणि तो संघातून कायमचा बाहेर पडतो. भगवंताने भिक्षूंकरिता नियम प्रस्थापित केला. येथे सुदिन्न भानवार समाप्त होत आहे. तर आज आपण येथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पराजिक पाळीतील पराजिक कांडमधले मक्कट्टीवतू म्हणजेच माकडिणीचा प्रसंग बघणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.